नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? नक्कीच मजेत असाल तर मी कोमल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप सारं स्वागत करते। तर तुम्हा सर्वांना खूप सारं थँक्यू बोलायचे, कारण की आपले 50 सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि खूप छान प्रेम देतात, व्हिडिओही बघताय तर असंच कंटिन्यू प्रेम द्या। चॅनलला सबस्क्राईब करा, जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि छान छान कमेंट करा। तर हा व्हिडिओ होता मी नाशिकला जाताना। तर मी इकडे नाशिकला निघाले होते, माहेरी जायचं होतं मला तिकडनंच, आणि खूप अर्जंट असं प्लॅन ठरला होता। असंच काहीच मी ठरवून वगैरे नव्हते गेले। अचानक बहिणीचा कॉल आला होता संध्याकाळच्या वेळी 5-5:30च्या दरम्यान, की आपल्याला उद्या निघायचं आहे नाशिकला आणि तू येणार आहे की नाही। तर बोलले की ठीक आहे, चला आपण जाऊनच येऊया, कारण खूप दिवसाचं राहिलं होतं दर्शन घ्यायचे। बहिणीने नवस केला होता तर तोच फेडायचा होता आज। मग अर्जंट असं निघाले होते मी सकाळी, जवळपास मला 11 ते 12 वाजले होते घरी, म्हणजे पुण्यामधनं निघायला, कारण की खूप जोराचा पाऊस होता। तेवढ्या पावसामध्ये निघाले होते आणि खूप जास्त घाई झाली होती खरं तर, म्हणजे दर्शन वगैरे ते व्यवस्थित झाले होते। निघायला लेट झालं होतं आम्हाला पुण्यामधनं, त्यामुळे नाशिकला जायला आम्हाला बराचसा वेळ झाला होता, जवळपास 8 वगैरे वाजले होते। तिथे जाऊन मग खूप जास्त पाऊस वगैरे होता, मग तिथे तेवढ्या पावसामध्ये रूम वगैरे बघितली, मग छान संध्याकाळी जेवण वगैरे केले आणि सकाळी मग 4-4:30च्या दरम्यान उठलं होतं, छान फ्रेश झालो आणि इकडे मंदिरामध्ये आलतो। तर हे सप्तशृंगी देवीचं मंदिर आहे, खूप सुंदर भव्य असं मंदिर आहे। तर माहेरकडची सगळीच फॅमिली घेऊन इकडे आलो होतो आम्ही। तर सकाळी जवळपास 8च्या दरम्यान आमचे दर्शन झाले होते आणि वरनं असा व्ह्यू होता ना भारी, खरंच खूप फ्रेश आणि प्रसन्न वाटत होतं। सकाळच्या वेळी छान धुकं वगैरे पडलं होतं आणि पाऊस नव्हता, त्यामुळे खूप बरं झालं, कारण की दर्शन व्यवस्थित झालते। तर देवीचा इथे मुखवटा थोडासाच दिसत होता व्हिडिओमध्ये, जास्त काही मला घेता आलं नाही, कारण की त्यांची ती तयारी चालली होती मध्ये। मग बाहेरूनच दर्शन घेतले, म्हणजे तिथे आतमध्ये जाता येत नव्हतं त्यामुळे। तर तिथे सजवणं वगैरे चाललं होतं देवी मातेला, खूप सुंदर वाटत होतं खरं तर मंदिरात गेल्यावरती। ची वेळ होती त्यामुळे दर्शन खूप छान झाले आणि खूप प्रसन्न वाटत होतं। बाहेर आलो आणि जाताना प्रसाद वगैरे घेऊन गेलो होतो, मग प्रसाद वगैरे तिथे ठेवला, छान दर्शन वगैरे घेतली आणि खूप छान वरनं व्ह्यू दिसत होता, तो छान एन्जॉय केला। आणि खाली आल्यावरती मग इथे ना खेळण्यांची दुकानं होते, पण खूप जास्त महाग होतं, तिथे घ्यायसारखं खरंच काहीच नव्हतं मुलांना, म्हणजे डबलच किमतीमध्ये होतं, त्यामुळे मी काही घेतलंच नाही। तर मग तिथे समोरून मंदिरातनं निघालं होतं, मग इथे एक पॉईंट होता, तिथे थांबलो, तिथे छान छान असे व्हिडिओज क्लिक केले, रील्स तुम्ही बघितलीच असेल। दर्शन वगैरे आवरून मग तिथनं त्या पॉईंटमधनं निघालो आम्ही। मग घरी इकडे जालन्याला यायचं होतं मला खरं तर खूप जास्त प्रवास झाला होता हा, आणि फर्स्ट टाईम मी ध्रुवला घेऊन एकटीने असा प्रवास करते, म्हणजे त्याचे पप्पा नसताना। ते असले की म्हणजे बरं पडतं, कसं ते ध्रुवला वगैरे घेतात, मग तो छान राहतो त्यांच्याकडे, आणि असाही तो छानच होता, काही जास्त त्रास नाही दिला। पण त्याला ना प्रवासामुळे जरासा ताप आला तर संध्याकाळी, त्यामुळे थोडीशी भीती वाटत होती। पण मग जायच्या टायमिंगला तो छान खेळत होता, फ्रेश हवा वगैरे येत होती खिडकीतनं, खूप छान वाटत होतं खरं तर। हा समृद्धी हायवे होता, इथनं आम्ही
घरी चाललं होतं जालन्याला, संभाजी नगर वगैरे तुम्हाला इकडे माहितीच असेल. मग तेवढंच झाले गाडीचा थोडासा प्रॉब्लेम, मग तिथेही थोडासा स्टॉप घेतला, त्यामुळं घरी जायला जरा जास्तच लेट झालं होतं. जवळपास 7-7:30 झाले होते. मग गाडीचं वगैरे काम वगैरे झालं. तिथे थोडा वेळ हॉटेलमध्ये चहा वगैरे घेतला. मग घरी येऊन पोहोचले इकडे माहेरी. खूप दिवसानंतर आले होते खरं तर, आणि खूप बरं वाटत होतं. कारण की कसं आहे ना, घरामध्ये आता सध्या जरा जास्त कामं वगैरे लागत आहेत पाठीमागे, म्हणजे यूट्यूबचं वगैरे स्टार्ट केलं आहे त्यामुळे, आणि मुलांचं वगैरे ते करायलाच लागतं आपल्याला, ते तर काही चुकणार नाही. तर त्यानंतर मग नेक्स्ट डे होता हा. मग ध्रुवाला इथे मी वरती घेऊन आले होते छान टेरेसवरती, आणि इकडे आल्यापासून ना मला खूप जास्त वेळ मिळाला दोघांनाही द्यायला. त्यामुळे खूप छान वाटत होतं. घरी म्हणजे कसं कामांमुळे मुलांना वेळ द्यायला मिळत नाही, त्यामुळे खूप वाईट वाटायचं कधी तर, कारण की सगळं आयुष्य असंच कामात जातं का काय असं होतं आहे कधी कधी. कारण की एवढी सगळी कामं असतात ना, जरी मी जॉब करत नसले तरी घरामध्ये आणि बाहेरची बरीचशी कामं बघायला लागतात. कितीही नाही म्हटलं तर नवीन काही ना काही काम मागे लागतंच. तेवढ्यात मला वाटतं मुलांना वेळ देणं खूप जास्त गरजेचं आहे, आणि हेच वय आहे. कारण की मी आता जे काही व्लॉग वगैरे शूट करते आणि काही आधीचे माझे डेली व्लॉग्स वगैरे ते बघते ना मी, तर खूप छान वाटतं. आणि एवढा छोटासा होता आणि आता तो 1.5 वर्षांचा झाला आहे. तर एक म्हणजे खूप छान अनुभव होता हा सगळा, आणि खूप फ्रेश आणि खूप मस्त वाटतं कधीतरी हे दिवस जर आठवले तर. त्यासाठीच मी खरं तर ब्लॉग स्टार्ट केले, कारण की ह्या आठवणी अशा जपून ठेवायच्यात, आणि जेव्हा कधी ती मुलं मोठी होतील तेव्हा ते बघतील आणि त्यांनाही खूप फ्रेश आणि छान वाटेल. तर इकडे ना वेदांतीचा डान्स चालला होता. तरी ते छान मी एन्जॉय केलं. मामाकडे आले आणि मोकळं वातावरण असलं मुलांना खरंच खूप छान वाटतं. त्यानंतर मग इकडे मी चॉकलेट्स घ्यायला आले दुकानामध्ये. आजी आली होती, मग तिने वेदांतीला पैसे दिले होते की तू चॉकलेट किंवा कॅडबरी असं घे म्हणून. मग मी इकडे त्याच्यासाठी चॉकलेट घ्यायला आलते, आणि इकडे असं झालं आहे आल्यापासनं की मी तिला कुठल्याच गोष्टीला रोकटोक केली नव्हती. म्हणजे काय खायचं ते खाऊन घे, कारण की घरी गेल्यावर मी काय जास्त बाहेरची वस्तू देत नाही, आणि खरं तर त्या चांगल्याही नाही मुलांसाठी. आत्ता जरी आपल्याला त्याचे काही इफेक्ट्स दिसत नसतील तरी पुढच्या भविष्यामध्ये त्याचा खूप जास्त त्रास होणार आहे, आणि केमिकलचे पदार्थ आहेत, त्यामुळे मुलांना यापासून खरं तर लांबच ठेवायला पाहिजे. मी शक्यतो घरी जेवढं छान बनवता येईल जेवण वगैरे तेवढं बनवण्याचा प्रयत्न करते. दोन्ही मुलांना मी ना बिस्किट वगैरे हे जास्त देत नव्हते. 1 किंवा 2 हार्डली दिवसातनं द्यायचे, पण आता थोडंसं प्रमाण वाढले, तेही लवकरच कमी करेल. कारण की मला ते काही जास्त पटत नाही बिस्किट वगैरे जास्त खाणं. कारण की जेवढं तुम्ही घरचा सकस आहार, पौष्टिक आहार खाईल तेवढं तुमचे शरीर छान राहतं, आणि पुढेही तुम्हाला चालून काही प्रॉब्लेम येत नाही. आणि मेन म्हणजे मुलांची वाढही खूप छान होते. आता मी बरेचसे मुलं असे बघते की त्यांना सतत काहीतरी इश्यूज असतात, तर जसं की पोट दुखणे वगैरे किंवा शिला वगैरे असं त्रास होणे असं. पण ह्या गोष्टी जर तुम्हाला टाळायच्या असतील ना, त्यासाठी तुम्हाला घरचं जेवण देणं खूप जास्त गरजेचं असतं. आणि मी त्यांना स्नॅक्स टाईममध्येही छान घरचे लाडू वगैरे असे बनवत असते, पौष्टिक तेच देते, आणि जेवणही प्रॉपर असतं त्यांचं. आणि ते दोघेही असे आहेत की काही म्हणजे खातात, ताटात जे असेल ते भाजी चपाती वगैरे मस्त जेवण करतात, ते जास्त मला आवडतं. आणि त्यांना चॉकलेट्स किंवा कुरकुरे याऐवजी आम्ही घरामध्ये फळं आणून ठेवतो, म्हणजे दिवसातनं त्यांनी 1-2 फळं ते खातातच, आणि ते शरीरासाठी खूप छान आहे. आणि खाल्ले तर आपल्यालाही त्याचं गिल्ट राहत नाही की मुलांनी आज हे खाल्लं किंवा असं हे झालं आहे. आणि बऱ्याचदा असं होतं की आपण कामात असले की मुलांना मग हे बिस्किट वगैरे असं जेवण वगैरे द्यायला वेळ नसला की, तर मी तरी तसं काही करत नाही. स्ट्रिक्टली त्यांना म्हणजे खूप हे करते. आणि बरंचसं जणांना असंही वाटतं की मी जास्त स्ट्रिक्ट वागते, म्हणजे त्याच्या पप्पांनाही वाटतं, पण ते खूप जास्त गरजेचं आहे. मला माहिती आहे माझ्या मुलांसाठी काय गरजेचं आहे आणि काय नाही. कारण की कसं असतं ना, आपण जसं मुलांना शिकू किंवा जसं घडवू तसे मुलं घडत असतात. कारण की ते बोलतात ना, मुलं मातीच्या गोळ्यासारखी असतात, तुम्ही ज्यांना जसं आकार देईल ते तसे ते घडत असतात. त्यामुळं चांगले संस्कार करायचे, चांगलं हेल्दी खायला द्यायचं मुलांना, आणि ते फ्रेश राहतात, चिडचिडी कमी करतात, आणि छान त्यांची ग्रोथही होते. तर जास्त काही बोलत नाही मी, खूप जास्त आज प्रवचन झालं असं मला वाटते. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओज जर आवडत असतील ना, तर नक्कीच मला कमेंट करत जा, म्हणजे मलाही कळेल की कोण माझे व्हिडिओ बघते आणि कोणाला म्हणजे व्हिडिओ जास्त आवडतात, किंवा माझ्याकडनं काही चुका होत असतील तर त्याही मला कमेंटमध्ये कळवत जा. आणि तुमचे काही सजेशन असतील तर तेही मला नक्कीच सांगा. मलाही खूप जास्त आनंद होईल आणि खूप छान वाटेल तुमचं ते कमेंट्स बघून, आणि मी नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.
तर मी ना इकडे जास्त काही लाँग ब्लॉग्स वगैरे शूट केले नव्हते, मिनी ब्लॉग्स शूट केले आणि त्याला खूप छान प्रेम दिलं तुम्ही. खरंच थँक्यू तुमचं. तर माहेरी मी 8 दिवस होते, 8 ते 10 दिवस. त्यानंतर मग निघायची वेळ झाली होती. त्याच्या आधी मी बरेचसे गोष्टी केल्यात, पण ते मला काही कॅप्चर करता आल्या नाहीत. त्यानंतर मग इकडे मी पुण्यामध्ये येऊन पोहोचले होते. सकाळी 6:30च्या दरम्यान आले होते. इथून पुढे तुम्हाला आता पुण्यातील व्लॉग्स बघायला मिळतील. तर हा व्लॉग 2 ते 3 दिवसांचा होता. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि इथून पुढे तुम्हाला माझे कसे ब्लॉग्स बघायला आवडतील तेही मला कमेंट करून सांगा. आणि चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तर इकडे मी